हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आणि फायनली आता आहे लग्न, वन डे होतं सगळं, त्यामुळे आता होतं लग्नाचं वैदिक विधी चालू होती। या ठिकाणी मंगलाष्टका वगैरे झाल्या आणि त्यानंतर बाकीचं सगळं काही। आणि वन डे असल्यामुळे ना मोबाईलची बॅटरी झालेली होती लो, आणि त्यामुळे जसं जितकं छोट्या प्रमाणात शूट करता येईल ना तितकं शूट केलं। या ठिकाणी मंगलाष्टका होत होत्या आणि ना संध्याकाळी होतं रिसेप्शन, त्यामुळे जे काही घरातली मंडळी आहे म्हणजे नवरीकडचे असो नवरदेवाकडचे जे काही जवळचे आत्या मामा जवळचे रिलेटिव्स आहेत तेच वैदिकसाठी आलेले होते। आणि बाकीचे जे होते ना ते सगळे संध्याकाळी येणार होते, म्हणजे आपण म्हणतो ना गोरज मुहूर्तावरती लग्न लागतं त्यावेळेस। सो त्यामुळे तुम्हाला हे हॉलमध्ये असेल कार्यक्रम चालू आहे मध्ये, कारण की बाहेर वैदिकची सगळी तयारी झालेली होती आणि पावसामुळे ना पुन्हा हे सगळं मध्ये करायला घेतलं। आणि पावसात अचानक या पावसाने इतका गोंधळ घातलाय की जसं काही आपण ठरवलेलं होतं ना त्या गोष्टी अजिबात होत नाहीये। त्यामुळे एवढी बाहेर तयारी करून पण शेवटी वैदिकचा विधी जो आहे ना तो मध्ये करावा लागला। आणि असो, लग्न होणं महत्वाचं होतं या ठिकाणी आणि नवरदेव खूप खुश होता। आणि बघूया पुढे काय काय होतंय ते। व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा, आणि जेही आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मंगलम मधुर्यो शुभम भवतु शुभलग्न सावधान सावधान लाभो सद्गति संपदा बहुतुमा लाभो तहि सद्गुण साधोनी स्थिर कर्मयोग पुल्या वा बांधवा ना बसूया ना खाली। तर या ठिकाणी वैदिकचे विधी चालू होते आणि नवरदेवाचे आई वडील या ठिकाणी बसलेले होते पूजेसाठी। आणि खूप जास्तीचं या ठिकाणी गरम होत होतं, त्यामुळे बरीच मंडळी खाली होती। आणि ना हे सगळं काही दागिने वगैरे दिले आणि त्यानंतर तेही घातले। ते सगळं घालून झाल्यानंतर 5 सवाष्णींचा मान असतो या ठिकाणी ओटी भरण्याचा, तर तो या ठिकाणी चालू होता। तर जसं तुम्हाला आधीच सांगितलं बॅटरीच्या अभावाने ना सगळं काही छोटंसं शूट घेतलेलं आहे। आणि चार्जर आणायचं या ठिकाणी विसरले, आणि माझ्या मागे म्हणजे आम्ही ज्या सगळ्या होतो ना आमच्याकडे मुलं होते लहान, त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष देणं गरजेचं होतं। त्यामुळे प्रत्येक छोटी छोटी गोष्ट काही घेता आली नाही, पण जितकं आहे तितकं तुम्ही एन्जॉय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। त्यानंतर संध्याकाळी नवरदेव निघाला होता मिरवण्यासाठी, आणि आता आहे रिसेप्शन पण त्याआधी। आणि मग इकडे आम्ही नाचायला सुरुवात केली। आता लास्ट होतं, त्यानंतर काही नाचणं वगैरे होणार नाही, तो तुम्ही एन्जॉय करा आणि आम्ही एन्जॉय करतो। व्हिडिओ शेवटपर्यंत
Drop it.